सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत। याकरता गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून अंडरपासच्या कामासाठी बंद करण्यात आलेला द्वारका चौक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। आता या मार्गावरील 22 मीटरचा रस्ता पूर्ण झाल्यानं आजपासून द्वारका सर्कल चौक वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय। द्वारका सर्कल चौक वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानं वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। मात्र नाशिकहून पुण्याकडे जाणारा रस्ता हा काम पूर्ण होईपर्यंत बंदच असणार आहे। द्वारका सर्कल येथे अंडरपासचे काम चालू झाल्यापासून साधारणतः 3 महिन्यापासून द्वारका सर्कल हा धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे बाजू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती। परंतु आज एका स्लॅबचं 22 मीटरच्या स्लॅबचं काम पूर्ण झाल्यामुळे आपल्याला 22 मीटरचा रस्ता प्राप्त झाल्याने आपण मुंबई ते धुळे आणि धुळे ते मुंबई ही वाहतूक पूर्णपणे सुरू केलेली आहे। यामुळे शहरामध्ये अन्य ठिकाणी वाहतुकीत फार रिलीफ होणार आहे। त्या काटेगल्ली सिग्नल अशोका मार्ग या ठिकाणी वाहतूक त्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे। परंतु त्याचबरोबर वडाळा नाका आणि ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी काही प्रमाणात वाहतुकीचं जास्त प्रमाण झाल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सहकार्य करावे आणि अन्य मार्ग वाहतुकीसाठी फार चांगला त्याच्यावर परिणाम होणार आहे, तरी त्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 22 मीटरचा रस्ता पूर्ण झाल्यानं आजपासून ही वाहतूक सुरळीत होणार असली तरी मात्र वडाळा नाका आणि ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे नाशिककरांची कभी खुशी कभी गम अशी अवस्था झाली। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणचं काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा अशी मागणी नाशिककरांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।